एस्तेर अध्याय 4। हे वर्तमान मर्दखयाच्या कानी पडले, तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडिली, गोणताट नेसून राख फासली आणि नगराच्या मध्यभागी जाऊन मोठ्याने आक्रंदन केले। तो राजमंदिराच्या दरवाजासमोरही गेला। गोणताट नेसून राजमंदिराच्या दरवाजाच्या आत येण्याची कोणास परवानगी नसे। राजाचा हुकूम व फरमान ज्या ज्या प्रांतात जाऊन पोहोचले, तेथे तेथे यहुदी लोकात मोठा विलाप, उपोषण व रडारड चालू झाली। बहुतेक लोक गोणताट नेसून राखेत पडून राहिले। एस्तेरच्या दासी व खोजे यांनी हे वर्तमान तिला जाऊन सांगितले, तेव्हा राणीस फार खेद झाला। मर्दखयाने गोणताट काढून वस्त्र ल्यावे म्हणून तिने ते त्याजकडे पाठविले, पण तो ते घेईना। राजाने एस्तेरच्या तैनातीस ठेविलेल्या खोजांपैकी हथाक यास तिने बोलावून आणून सांगितले की, मर्दखयाकडे जाऊन हे काय व असे का याची चौकशी कर। हथाक निघून राजमंदिराच्या दरवाजासमोरील नगराच्या चौकात मर्दखयाकडे गेला। आपल्यावर काय प्रसंग गुदरला आहे आणि यहुदी लोकांचा वध व्हावा म्हणून हमानाने राजभांडारात किती पैसे भरले आहेत, ही सर्व हकीकत मर्दखयाने त्यास सांगितली। यहुदी लोकांचा विध्वंस करण्याविषयीची जी आज्ञा शूशन येथे दिली होती, त्या लेखाची नक्कलही एस्तेरला दाखविण्यासाठी त्याच्या हाती त्याने दिली। आणि हे सर्व कळवून त्याने तिला असे बजावण्यास सांगितले की, तू राजाकडे जाऊन आपल्या लोकांसाठी विनंती व काकळूत करावी। हथाकाने येऊन मर्दखयाचे म्हणणे एस्तेरला सांगितले। तेव्हा एस्तेरने हथाकाबरोबर मर्दखयास सांगून पाठविले की, राजाचे सर्व सेवक व राजाच्या सर्व परगण्यातील लोक जाणून आहेत की, कोणी पुरुष अगर स्त्री बोलाविल्या वाचून आतल्या चौकात राजाकडे गेली, तर त्याला अथवा तिला प्राणदंड करावा असा सक्त हुकूम आहे। मात्र राजा आपला सोन्याचा राजदंड ज्याच्या पुढे करील, त्याचाच बचाव होणार। मला तर आज 30 दिवस राजाकडून बोलावणे आले नाही। एस्तेरचे हे म्हणणे मर्दखयास कळविण्यात आले। तेव्हा त्याने त्याच्या हस्ते एस्तेरला सांगून पाठविले की, तू राजमंदिरात आहेस म्हणून तू यहुदी लोकातून वाचून राहशील असे तुझ्या मनास वाटू देऊ नको। तू या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसऱ्या कोठूनही यहुद्यांची सुटका व उद्धार होईलच, पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल। तुला या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून? मग एस्तेरने मर्दखयास उलट निरोप पाठविला की, जा, शूशन येथले सर्व यहुदी जमवा, माझ्याकरिता उपास करा। 3 दिवस व 3 रात्री अन्नोदक सेवू नका। मीही आपल्या दासीसह तसाच उपास करीन। असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन, मग मी मेले तर मेले। मर्दखयाने जाऊन एस्तेरच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले।